शरद सोडणे आमदार झाला त्यांना विचारायचं नाही. शरद सोडणे हा कोणाच्या घरचा आमदार नाही, शरद सोडणे हा जनतेचा आमदार. लोकशाहीचा प्रबल असलेल्या वरच्या सिंहासनाची जबाबदारी जी जनतेने दिलेली आहे, त्या बाबतीमध्ये पुराणा काही शंका असेल तर त्यांनी डायलॉग करायला, चर्चा करायला, लोकप्रतिनिधी आलं पाहिजे. साहेब नक्की काय होईल, काही जण धरणावर जातात, ही माती कशी काढतात, बातम्या बोलवतात, संध्याकाळी एवढं पाकिट घेतात. अरे कोणत्या पत्रकार येतात, दवाखान्याच्या बातम्या करतात, लोकांना ब्लॅकमेल करतात. अरे कुठल्या पत्रकार येतात. मला असं वाटतं, मला खात्री आहे उद्याच्या 28 तुम्हाला निर्णय येईल की हे सगळे जेवढे बोगस मीडियावाले आहेत, मी हे तालुक्यामध्ये आणि मी कार्यकर्त्याला आदेश देणार आहे, एकही आता मीडियावाला हा जो इलेक्ट्रॉनिक आहे ना, ज्याला हे मला सांगा, तुम्ही म्हणता माती उचलली ती अनधिकृत आहे, पण तुम्ही जो कॅमेरा घेऊन चालतो तो अधिकृत आहे का? आणि अधिकृत आहे म्हणजे तुम्ही तो कॅमेरा स्वतःच्या रोजीरोटीसाठी चोरीसाठी वापरायचा, तुम्ही अधिकृत, वारे वा. आणि बाकी सगळे चोर. मातीचा धंदा केला चोर, वाळूचा धंदा केला चोर, मुरमाचा धंदा केला चोर. अरे हे आमची लायबिलिटी आहे, ही निसर्गाची आमची जबाबदारी आहे. रॉयल्टी भरून जर आम्ही समजा ठरवलं, समजा मान उचलला तर त्याच्यासाठी शासन जबाबदार आहे. आज काय झालं, या सगळ्या लोकांनी म्हणजे आमदारापेक्षा हातामध्ये जो दांडका घेतो तो मोठा. अरे काय आपण बोलतो, काय आपण करतो. जिल्हाधिकाऱ्यांना धमकायचं, तहसीलदारांना धमकायचं, प्रांतांना धमकायचं, एखादा बिअर बारवाला असेल त्याला धमकायचं, एखादा समजा धंदा करणार आहे त्याला धमकायचं. तुम्ही काळजी करू नका बेट्यांनो, 28 तासाच्या आतमध्ये मात्र तुमचं हे सगळ्या गोष्टी शरद सोडणे हा टायगर माणूस 100% बंद करणार. आणि काय तुम्ही करताय, आम्ही तुम्हाला अभय दिलं, तुम्ही आमच्या डोक्यावर बसून असतात का? त्याला वाढ झाली म्हणजे वरपडदा दुरून गेलाय, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी यांच्या मी सगळ्यांच्या नजरेत आता बंद करणारी, तुम्ही चिंता करू नका. आणि मी पॉवरफुल आमदार आहे हो, असा काय आंडू पांडू आमदार नाही. खूप काय मग नेता माझा लय बलदंड मला मदत करेल आणि मग मी स्ट्रोक करेल असं काय नाही. स्ट्रोक करणं ही माझी ताकद आहे, स्ट्रोक करणं ही माझी जबाबदारी आहे. शासन चालवणं, प्रशासनावर गुन्हा. मला सांगा, आता पाण्याची बातमी तुम्ही केल्या, कोणाला विचारून केलं? मला विचारलं तुम्ही किती पाणी आहे, पाणी पुरेल करणं पुरे अफवाचं राजकारण करायचं, कुणाची तरी सुपारी घ्यायची. अशा लोकांना आता 24 तासाच्या आतमध्ये काय निर्णय होतो तुम्हाला कळेल सगळं. आणि हे इतर नाही, अख्खा महाराष्ट्र बघेल. अरे कुणाच्या नाही लागले तुम्ही? सर्वसामान्य जनतेला तुम्ही मूर्ख समजता, सर्वसामान्य जनतेला तुम्ही नागवता, तुम्ही त्यांना सकाळी दम देता आणि संध्याकाळी त्यांच्याशी व्यवहार करता. तर अशा लोकांना आता मी माफी देणार नाही. त्यामुळे मी आता आपल्याला आव्हान करणार आहे, उद्याची या प्रेस